नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये कल्पना आणि अस्मिता ह्या अर्जुन आणि सायलीची रूम ह्या साफसफाई करत असतात. तर अस्मिताला असे वाटते की नक्की अर्जुनच्या रूममध्ये आपल्याला त्यांचे खरे नवरा बायको नाहीत याचा काहीतरी पुरावा सापडेल. तेव्हा ती लगेच सर्वत्र उचकावू लागते. तर कल्पना म्हणते की अस्मिता व्यवस्थित कर काम, त्या फाईलमध्ये अर्जुनचे काहीतरी महत्त्वाचे कागद असतील ते सर्व व्यवस्थित ठेव. त्यानंतर इकडे अर्जुन आणि सायलीची बाहेरच्या सर्व रूम हा साफसफाई झाल्यानंतर ते आपल्या रूमची साफसफाई राहिली असे त्यांना वाटते. तर सायली अर्जुनला म्हणतच असते. तेवढ्यात प्रताप येतो. प्रताप म्हणत असतो की तुम्हाला काही गरज नाही तुमची रूम ही आवरण्याची, कारण कल्पना आणि अस्मिता ह्या अगोदरच तुमच्या रूममध्ये आवरतात. मागच्या वेळी कल्पनावर अश्विनची रूम साफ करण्याची वेळ आली होती तेव्हा तिने अशी रूम ही साफसफाई केली होती. तर सर्वजण हे बघतच राहिले होते, कारण ती कपाटातला एक असा प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे साफसफाई करून ठेवत असते. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुनला तर धक्काच बसतो. प्रताप म्हणतो की तुम्ही बोलत काय बसलात, माझं पूर्ण काम हे पेंडिंग आहे, नाहीतर पूर्णही आजी मलाच रागवेल. तर प्रताप निघून जातो आणि त्याच वेळेस इकडे अस्मिता आणि कल्पना ह्या सर्व काही त्यांनी अर्जुनचे बुक्स काढलेले असतात आणि व्यवस्थित साफसफाई करून त्या ठेवत असतात. अस्मिताच्या डोक्यात मात्र एकच असते की काहीतरी पुरावा हा सापडायला हवा. त्यानंतर इकडे सायली म्हणत असते की अर्जुन सर, माझी जर डायरी त्यांनी बघितली तर खूप मोठा असा प्रॉब्लेम होईल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ती जर लाल फाईल बघितली तर खूप मोठा आणखीनच अनर्थ होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की 1 मिनिट सायली, ती डायरी. तेव्हा सायली विचारते की अर्जुन सर, त्या लाल फाईलमध्ये नेमकं काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपले कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स. तेव्हा सायली विचारते की सर तुम्ही ती फाईल कुठे ठेवली. तेव्हा अर्जुन म्हणतो की कपाटामध्ये. सायली म्हणते की सर तुम्हाला काय गरज होती ती फाईल घरी घेऊन यायची. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, आता हे इम्पॉर्टंट नाही, परंतु ती फाईल आईच्या हातामध्ये लागायला नको, हे इम्पॉर्टंट आहे. तेव्हा अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो आणि ते घाबरतच लगे वरच्या रूममध्ये येतात. तर कल्पनेच्या हातामध्ये ती फाईल असते आणि अस्मिताच्या हातामध्ये ती डायरी ती वाचत असते. तर अर्जुन सायली खूप घाबरत ते बघत असतात आणि लगेच कल्पना आणि अस्मिता रागाने अर्जुन सायलीकडे बघू लागतात. तर अस्मिता म्हणते की मला पहिल्यापासून संशय होता की हे दोघं खरे नवरा बायको नाहीत म्हणून. तेव्हा कल्पनासुद्धा खूप रागाने त्यांच्याकडे बघत असतात. कल्पना रागाने म्हणते की अर्जुन आणि सायली, तुम्ही आमच्या भावनांशी किती खेळलात. गेले 7 महिन्यापासून तुम्ही आमच्याशी किती खोटं बोललात की तुम्ही खरेबर नवरा बायको नाहीत. हेच आमचं प्रेम आहे का? हे प्रेम दिलं का आम्ही तुम्हाला? तेव्हा कल्पना जोरात अर्जुनच्या कानाखाली देते आणि अर्जुन, तू माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते असे रागाने बोलते. परंतु अर्जुनचे ते स्वप्न असते, कारण तो त्याचा भास असतो आणि त्याला तोंडात मारल्याचा भास होतो. तेव्हा मात्र कल्पना आणि अस्मिताच्या हातामध्ये ते वस्तू असतातच, परंतु सायली ही अर्जुनला ठिकाण्यावर आणते आणि अर्जुन सर प्लीज काहीतरी करा असे अर्जुनला म्हणते. तर अर्जुन भानावर येतो आणि खाली पडण्याचे नाटक करत जोरात खूप लागले असे ओरडतो. तेव्हा कल्पना आणि अस्मिता धावतच येतात आणि अर्जुन काय झाले म्हणून त्याला सावरतात. अस्मिता विचारते की अरे असा अचानक कसा पडला तू, काही घाबरण्यासारखं नव्हते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी धावत आलो त्यामुळे पडलो, परंतु अर्जुनचे हे सर्व नाटक चालू असते. तेव्हा मात्र सायली म्हणते की अहो खूप दुखते का? अर्जुन म्हणतो की हो ना, आणि कसं आहे की मला ऑफिसमध्ये सुद्धा जायचे त्यामुळे मी धावतच आलो आणि आता तर ऑफिसमध्ये जाण्यासाठी उशीरसुद्धा होतोय. तेव्हा अस्मिता म्हणते की अरे काय गरज होती इतकं सर्व करण्याची. तेव्हा मात्र अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असता की त्या फाईल आणि ती डायरी उचला, परंतु सायलीला काही समजत नाही. अर्जुन जोरजोराने ओरडत असतो की तेव्हा सायली आणि अस्मिता कल्पना अर्जुनला सर्वत्र चेक करून विचारतात की कुठे दुखते. तेव्हा सायलीच्या लक्षात येते की त्या फाईल्स आणि डायरी समोर पडलेली आहे. तेव्हा खुणावून अर्जुन ते उचलण्यासाठी सायलीला सांगतो. तेव्हा खुणावून सायलीला ते कपाटामध्ये ठेवण्यासाठी सांगत असतो. तेव्हा लगेच अस्मिता आणि कल्पना विचारत असतात की काय रे कुठे दुखते, म्हणून तो त्यांना पायाच्या नादी लावतो. तेव्हा लगेच ते कपाटामध्ये ठेवल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता माझ्या पायाला बरे वाटले.
त्यावर कल्पना म्हणते की सायली तू याला घेऊन खाली जा, म्हणजे त्याला आराम करण्यासाठी वेळ मिळेल आणि येथे खूप पसारा पडलेला आहे तो आम्ही आवरतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, येथे मी माझ्या बेडवरच पडतो, त्यामुळे मला आणखीन आराम भेटेल. सायली म्हणते की आई तुम्ही अगोदरच खूप काम केले, त्यामुळे आता राहिलेले काम मी सर्व आवरते. तेव्हा अर्जुन मुद्दाम अस्मिताला म्हणतो की अस्मिता ताई तू तर खरंच खूप काम केले, म्हणून तो मुद्दाम चिडवीत असतो. तेव्हा कल्पना आणि अस्मिता बाहेर जातात तर अर्जुन सायली दरवाजा लावून घेऊन त्यांच्या जीवात जीव येतो आणि एकमेकांकडे बघू लागतात. त्यानंतर इकडे सुमनने प्रतिमाचं शेव काढण्यासाठी सोऱ्या वापरायचे तो काढून ठेवलेला असतो आणि अर्जुन नागराज आणि राकेशला ते दाखवत असते. तेव्हा नागराज म्हणतो की अगं प्रतिमा वहिनी ते पातेलं चिवड्यासाठी वापरायच्या, ते सुद्धा काढले नसेल तर राकेश तुला काढून देईल. तेव्हा सुमन म्हणते की त्याची काही गरज नाही, मी सर्व काही ऑलरेडी तयारी करूनच ठेवली. तेव्हा लगेच रविराज हा तन्वीला हाताला धरून किचनमध्ये घेऊन येतो. तेव्हा तन्वी म्हणत असते की आता आपण साफसफाई एकत्र केली, तेव्हा आता सर्व स्वयंपाकसुद्धा एकत्र मिळून करायचे की काय. तेव्हा रविराज म्हणतो की अगं तन्वी नाही, सुमनने मला सांगितले की तू सर्व काही स्वयंपाक एकटी करणार, ते ऐकून मला खूप आनंद झाला. राकेश म्हणतो की हो प्रतिमा काकू जशी स्वयंपाक एकटी पूर्ण करायची तशी तन्वीसुद्धा कोणाची मदत घेणार नाही, सर्व काही एकटीच करणार. नागराजसुद्धा तेच बोलतो. त्यावर सुमन म्हणते की सर्व सामान मी काढून ठेवले आहे, तोपर्यंत तू स्वयंपाक करणार, म्हणून आम्ही मार्केटमध्ये जाऊन येतो सर्वजण. तेव्हा रविराजसुद्धा म्हणत असतो की मला येऊपर्यंत एकतरी पदार्थ हा पूर्ण झाला पाहिजे बरं का तन्वी. तन्वीच्या चेहऱ्यावर तर 12 वाजलेले असतात, कारण तिला काही येतच नसते. तर सर्वजण ऑल द बेस्ट करून बाहेर निघून जातात. तर तन्वीला खूप राग येतो आणि ह्या नागाने आणि त्याच्या पिल्लांनी मला इथे सुभेदारांची सून बनवून ठेवणार हे आम्हीच दाखवले, म्हणून या सर्वामध्ये मी अडकले गेले. सुभेदारांची सून होण्याऐवजी हा किल्लेदारांचा सोहराच माझ्या हातामध्ये कायम राहील असेच मला वाटते, म्हणून ती मोबाईलमध्ये रेसिपी बघत तयार करायला लागते. त्यानंतर इकडे अर्जुन रूममध्ये सायलीला म्हणत असतो की खरंच आपण वाचलो आणि मी पाय लचकण्याचं नाटक केलं, म्हणून या सर्वावर आपल्याला पाणी फिरवता आले. तेव्हा सायली मात्र त्या फाईलमधून ते पेपर्स काढते आणि चिकट टेपने ते भिंतीवर चिटकते. तर अर्जुन म्हणतो की मी सायली तुमचं हे काय चालले. तेव्हा सायली म्हणत असते की कसे आहे ना सर, तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम झाला तरी त्यावर सोल्युशन मात्र काढता येते. तुम्ही म्हणता की हे कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या आणि सायली अर्जुनचे आहेत, नाहीतर हे पेपर्स भिंतीवर लावल्याने आपलं जे काही कॉन्ट्रॅक्टचं आहे ते सर्व प्रदर्शन सर्वांसमोर येईल, मग तुम्ही व्यवस्थित मॅनेज करून सुद्धा घेता. कारण कसे आहे इतकं मोठं ऑफिस असताना तुम्हाला ही फाईल इथे कपाट्यामध्ये ठेवायची असते, ऑफिसमध्ये का ठेवली नाही. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो अशा फाईलसारख्या खूप सेम फाईल ऑफिसमध्ये आहे, म्हणून ती त्या फाईलमध्ये मला ओळखायची नाही, म्हणून मी त्यांना घरी घेऊन आलो होतो. तेव्हा मला हे माहिती नव्हते की कॉन्ट्रॅक्टच्या 7 महिन्यानंतर दिवाळी येईल आणि अस्मिता ताई आणि आई आपली रूम साफ करण्यासाठी आपल्या रूममध्ये येतील म्हणून. आणि आज जर ही फाईल आईंच्या हातामध्ये लागली असती तर काय अनर्थ झाला असता, त्यांच्या जीवावर बेतले असते. अर्जुन सर तुम्हाला हे का समजत नाही, म्हणून सायली ही अर्जुनवर रागवते आणि आता ही फाईल व्यवस्थित ठेवून द्या असे रागाने ती सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो की चुकलो, माफ करा असे बोलून तो दोन्ही हात जोडून सायलीची माफी मागतो. त्याचवेळीस अर्जुनच्या लक्षात येते की मिस सायलीने सुद्धा आपली डायरी वरच ठेवली होती, म्हणजे त्यांची सुद्धा चूक आहे, परंतु हे अगोदर माझ्या लक्षात आले नाही, नाहीतर मी सायलीवर खूपच भयंकर चिडलो असतो. तर लगेच इकडे चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि मधुभाऊंना आपण सायलीसाठी सोडून आणू शकतो दिवाळीसाठी असे म्हणतो. तर अर्जुन खूपच खुश होतो. त्यानंतर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली ही म्हणत असते की स्वयंपाक करताना बाईचं मन जर प्रसन्न असेल तर तो स्वयंपाक आणखीनच स्वादिष्ट होतो. तेव्हा मात्र कल्पना खुश होऊन म्हणते की सायली अगदी प्रतिमासारखीच बोलली तू, आणि तुझ्या हाताला चवसुद्धा अगदी प्रतिमासारखीच आहे. तर सायली खुश होते. त्यानंतर इकडे प्रतिमा काही दिवाळीचं फराळ घेऊन चाललेली असते. तेवढ्यात काही गुंड तिच्या मागे लागतात आणि तिच्या हातातील ते सर्व फराळ खाली उधळून देतात. तेव्हा मात्र तेथे कुसुम येते आणि त्या गुंडांचा हात धरून त्यांना चांगला धडा शिकवते. तेव्हा आता चक्क प्रतिमा ही कुसुमसोबत सुभेदारांच्या घरी येणार आणि सुभेदारांच्या घरी आता मधुभाऊ आणि डायरेक्ट प्रतिमा यांची एकत्र एंट्री होणार असल्याने सायलीला आणि सुभेदारांच्या घरात खूप मोठा असा आनंदाचा वर्षा होणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.